मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न नक्कीच असतात। सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आपण तब्बल 23 प्रकारचे 23 प्रश्न बघत आहोत, परंतु प्रत्येक व्हिडिओमध्ये मात्र आपण एका प्रकारचा एकच प्रश्न बघत आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप कमी वेळेचा असणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर बघूया की प्रश्न नेमका कोणता आहे। 10 दशे किती टक्के दरानं 2500 रुपयाचे 4 वर्षात 3300 रुपये रास म्हणजेच अमाउंट होईल। आता या प्रश्नामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती पुढील प्रमाणे। या प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल दिलं होतं ते 2500 रुपये, मुदत म्हणजे ड्युरेशन जी की दिली होती 4 वर्ष आणि रास म्हणजेच अमाउंट 3300 रुपये। आपल्याला या प्रश्नामध्ये पहिल्यांदा व्याज काढावं लागेल। आता व्याज काढण्यासाठी आपल्याला रास मधून मुद्दल वजा करावं लागेल। त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। आता बघा, रास बरोबर 3300 रुपये दिली होती, मुद्दल हे 2500 रुपये दिले होतं। आता दिलेल्या व्हॅल्यू रास बरोबर मुद्दल अधिक व्याज या फॉर्म्युलामध्ये ठेवायचे आहेत, म्हणून 3300 बरोबर 2500 प्लस व्याज असं आलं। आता बघा, 2500 प्लस मधलं 3300च्या साईडला गेलं, म्हणून 3300 वजा 2500 बरोबर व्याज असं आलं। आता 3300तून 2500 गेले तर 800 रुपये येतात, म्हणून व्याज बरोबर 800 रुपये असं आलं। आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज काढावं लागेल। सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागाकारात 100। आता आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आहेत। सरळ व्याज हे आपल्याला 800 रुपये भेटलं होतं, म्हणून 800 रुपये बरोबर 2500 गुणुले रेट ऑफ इंटरेस्ट माहित नव्हता, म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट जशास तसं घेतलं आणि गुणाकारात 4 घेतलं, छेदामध्ये 100 घेतलं। आता 100तले 2 शून्य आणि 25तले 2 शून्य कमी झाले, मग आपल्याला भेटलं 800 बरोबर 25 गुणुले 4 गुणुले रेट ऑफ इंटरेस्ट। आता 25 आणि 4चा गुणाकार केला असता 100 येतं, म्हणून पुन्हा आपल्याला भेटलं 800 बरोबर 100 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट। आता 100 गुणाकारातले 800च्या साईडला गेले तर ते भागाकारात येतात, म्हणून 800 भागिले 100 बरोबर रेट ऑफ इंटरेस्ट। आता 100नं 800ला भाग दिला तर 100 एक 100, 100 8 800 असं येतं, किंवा 100तले 2 शून्य कमी करा आणि 8 मधले 2 शून्य कमी करा तर 8/1 असं राहतं। 8/1 म्हणजे 8%। आता आपल्याला आपलं फायनल उत्तर भेटलेलं आहे। तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी रेट ऑफ इंटरेस्ट असेल 8%। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।